राज्यात आणि देशामध्ये अनेक घडामोडी घडल्या म्हणा, उलटापालटी झाल्या म्हणा. लोकसभेच्या निवडणुका होऊन 1 वर्ष झालं. या 1 वर्षात सुद्धा बऱ्याच घडामोडी देशात आपण घडताना पाहिल्या. मुख्य म्हणजे 1 वर्षापूर्वी नरेंद्र मोदींनी लोकसभेतलं बहुमत गमावलं. मोदी सारख्या विष्णूच्या अवतारानं लोकसभेत बहुमत गमावणं, याकडे तुम्ही कसं पाहता? काय होतं की ते एक आपल्यामध्ये काही म्हणी म्हणा किंवा काही गोष्टी आहेत की तुम्ही कदाचित सर्वजणांना एकदा मूर्ख बनवू शकता, एकाला तुम्ही सर्वदा मूर्ख बनवू शकाल, पण सर्वांना सर्व काळ मूर्ख बनवू शकत नाही. मला असं वाटतं याच्यामध्ये सगळं आलं. हळूहळू त्या जे काही गारूड टाकलं होतं त्यातनं लोक बाहेर पडायला लागलेत आणि आता तर आणखीन पडलेत. शेवटी तुम्ही किती काळ लोकांना देणार? म्हणजे 5 वर्ष दिली, 10 वर्ष दिली. ही 5 वर्ष आणि 10 वर्ष ही जनतेच्या आयुष्यातली, म्हणजे देशाच्या आयुष्यातली आहेत. देशाच्या आयुष्यातली ही वाया गेलेली वर्ष. म्हणजे 14 साली समजा 10 वर्षाची लोक होती, ती आता मुलं होती, ती आता आली ना 21व्या वर्षात आली. मग त्यांना 21व्या वर्षानंतर तुम्ही 10 वर्षापूर्वी जे काय सांगितलं होतं की आम्ही एवढ्या नोकऱ्या देऊ, आम्ही असे उद्योग देऊ, आम्ही असं ते देऊ, ते कुठे आहेत? आणखीन 10 वर्ष खूप झाली. देश म्हणजे आपला किती कोटी अब्जाचा झाला आता? 140 कोटी. 140 कोटी. म्हणजे दुसरं काही नसलं तरी जगामध्ये नंबर 1 आपण लोकसंख्येत आहोत. तिसरी अर्थव्यवस्था, महाअर्थव्यवस्था झाली नसली. नाही, पण एक मी काल वाचलं एका ठिकाणी की अमेरिकेतली एक कंपनी, तिची अर्थव्यवस्था ही आपल्या देशापेक्षा जास्त आहे, जी गेल्या 10-1 वर्षापूर्वीच जन्माला आलेली कंपनी आहे. बरं. आणि तिची अर्थव्यवस्था ही आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या बरोबरीने किंवा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेपेक्षा जास्त आहे, एका कंपनीची. मोदींनी जे बहुमत गमावलं त्यात महाराष्ट्राची भूमिका अत्यंत महत्वाची. हो. महाराष्ट्रानं लोकसभेला आपण सगळ्यांनी, जी इंडिया ब्लॉक होता किंवा महाविकास आघाडी असेल, 31 जागा एकत्रित जिंकल्या. हे कसं शक्य झालं? याचं कारण त्यावेळेला महाविकास आघाडी खूप ताकदीने आणि एकजुटीने लढली. बूथ लेवलवरचा कार्यकर्ता सुद्धा अत्यंत जागरूक होता आणि ज्या काही गोष्टी ह्या त्यांच्याकडनं अब की बार 400 पार हे संविधान बदलण्यासाठी होतं, हे लोकांना कळलं. म्हणजे आम्ही पटवून देण्यात यशस्वी झालो म्हणण्यापेक्षा आपली लोक एवढी काही मूर्ख नाहीयेत की त्यांना या गोष्टी कळत नाहीत. जनतेने हे ओळखलं आणि त्याने हे नको म्हणून मतदान केलं. म्हणजे लोकांना कळलं नाही. जे मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही आतापर्यंत बोलत आलात, नुसतंच बोलताय, करताय काय? आणि ह्या सरकारचं म्हणा किंवा अगदी नाव घेऊन बोलायचं भाजपाचं जे एक धोरण आहे की सर्वसामान्य जनतेला नेहमी चिंताग्रस्त ठेवायचं, एक तणावग्रस्त ठेवायचं आणि त्या तणावग्रस्तामध्ये जाऊ दे ना बाबा, भानगड नको, यांना देऊन मोकळं हो. ती परिस्थिती सतत निर्माण करून ठेवायची. अस्थिरता, देशात अस्थिरता ठेवायची. मग ती जातीपातीत असेल, समाजात असेल, आर्थिक असेल, इतर काही असेल, आणि त्या अस्थिरतेचा दुरुपयोग करून त्यांच्या डोक्यावरती राज्य करायचं, ही यांची नीती आहे. आणि त्याच्यामध्ये परत तोडाफोडा आणि राज्य करा, ही इंग्रजांची नीती अवलंबायची. जे फोडा झोडा आणि राज्य करा. हा, आता तोडा फोडा जोडा आणि म्हणजे स्वतःच बोलायचं बटेंगे तो काटेंगे आणि बटवारा तुम्हीच करताय. अशा प्रकारच्या प्रचारानं जे तुम्ही लोकसभेला गमावलं ते विधानसभेला गमावलं. फक्त 6 महिन्यामध्ये हे कसं घडलं ह्याचं तुम्ही बघा. याच्यामध्ये सांगतो, सगळ्या गोष्टीवरती आपण आपले हात वर करण्यात काही अर्थ नाहीये. काही गोष्टी जबाबदाऱ्या आहेत, स्वीकारल्या पाहिजे. ईव्हीएमचा घोटाळा ह्याच्यावरती खूप मोठी चर्चा सुरू आहे. मतदार यादींबद्दल त्याच्याबद्दल चर्चा सुरू आहेत. बोगस मतदार त्याच्याबद्दल चर्चा सुरू आहे. मतदार कसे वाढले हे आता लोकांसमोर आलेले आहे. म्हणजे ही एक गोष्ट नाही, पण त्याचबरोबरीने काही ज्या त्यांनी योजना जाहीर केल्या जी आता फसगत झाली, लाडकी बहीण असेल, आणखीन काही असेल. महत्वाचा मुद्दा काय की निवडणूक जेवढी मोठी असते त्यावेळेला वाद हे थोडे मी म्हणेन कमी असते. निवडणूक छोटी होत जाते. छोटी कोणत्या अर्थाने मी म्हणतोय? मतदारसंघाच्या ह्याने बोलतोय. तशी कोणतीच निवडणूक छोटी किंवा मोठी नसते. मतदारसंघ छोटा होत जातो तसं त्याच्यामध्ये स्पर्धा ही वाढत जाते. आणि लोकसभेच्या वेळेला महाविकास आघाडीमध्ये बघा 1, 2, 3 पक्ष एकत्र आल्यानंतर थोडी खेचाखेच होते. ही शिवसेना आणि भारतीय जनता पक्षात सुद्धा होत होती. आता महाविकास आघाडीमध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणून पहिल्या प्रथम निवडणूक लढलो होती लोकसभा. त्याच्यामुळे ठीक आहे, आम्ही म्हणजे शिवसेनेने सुद्धा काही वेळेला 4-4 वेळा 5-5 वेळा जिंकलेले मतदारसंघ आपल्याला जिंकायचंय म्हणून सोडून दिले. विधानसभेच्या वेळेला काय झालं, शेवटच्या दिवसापर्यंत खेचाखेच चालू राहिली.
हा मतदारसंघ तुला, हा मतदारसंघ मला, हा तुला, हा मला, हा तुला, हे तुतू मैमय हे शेवटच्या क्षणापर्यंत झालं. त्याचा दुष्परिणाम हा साहजिकच जनतेमध्ये असं झालं, अरे हे आत्ताच जर काही याच्यात खेचाखेची असेल तर नंतर काय होणार. आणखीन एक महत्वाचा विषय असा झाला की लोकसभेच्या वेळेला मी प्रचार सुरू केला होता साधारणतः फेब्रुवारीत. तेव्हा काय होतं, माझ्यासमोर उमेदवार होते माझे, पण निशाणी नव्हती. चिन्ह नव्हतं. विधानसभेच्या काय वेळेला काय झालं, निशाणी होती पण जागा कोणत्या, आणि मी त्याच्यानंतर जागा मिळाल्यानंतर उमेदवारी कोणाला देणार हे निश्चित नव्हतं. तर ही जी काय तुतू मैमे झाली ही स्वीकारली पाहिजे. आपल्याकडनं झालेली मोठी चूक होती आणि ती जर का चूक परत करायची असेल तर मग त्या गोष्टीला एकत्र येण्याला काही अर्थ राहत नाही. म्हणजे समन्वयाचा अभाव होता. समन्वयाच्या अभावापेक्षा लोकसभेचं यश हे नाही म्हटलं तरी सगळ्यांच्या डोक्यात गेलं. लोकसभेच्या वेळेला महाविकास आघाडी आणि सगळे नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत, अरे ठीक आहे, तू तर तू, आपल्याला जिंकायचंय, हे आपलेपण होता. विधानसभेला नाही नाही मला जिंकायचंय, हा आपल्यातून मीपणा जेव्हा आला तेव्हा पराभव आला. आणि त्याचबरोबर या तांत्रिक बाबी ज्या होत्या, मग त्याच्यामध्ये योजनांचं एक त्यांनी ज्या काही गोष्टी जाहीर केल्या, त्यानंतर म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमुक्ती कुठे करतायत, योग्य वेळी करू. मीच एक मुख्यमंत्री असा होतो की ज्यांनी कोणीही न मागता माझं मुख्यमंत्री म्हणून नागपूरमध्ये एकच अधिवेशन झालं पहिलं, आणि तेव्हा आम्ही फक्त 7 मंत्री होतो माझ्यासह. मी कोणी न मागता 2 लाखापर्यंत पीक कर्ज शेतकऱ्याचं मी त्याला मुक्त केलं होतं. त्याच्यानंतर